मिरजेतील निखिल कलघुटकी हत्या प्रकरणातील संशयितांवर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या 5 संशयितांना अटक। मिरजेतील निखिल कलघुटकी या तरुणाच्या हत्या प्रकरणातील संशयित सलीम पठाण आणि चेतन कलघुटकीसह संशयितांना मिरज शहर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते। या प्रकरणात मिरज शहर पोलीस अधिक तपास करत असताना त्याला बुधवारी वैद्यकीय तपासणीसाठी मिरज सिव्हिल रुग्णालयात नेले असताना त्या ठिकाणी अज्ञातांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला। हल्लेखोरांनी त्याच्याजवळ पिस्तूल आणि कोयत्याचा वापर केला, परंतु पोलीस प्रशासनातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश गवडी यांनी दाखवलेल्या सावधानतेमुळे हा हल्ला परतवण्यात त्यांना मोठे यश मिळाले। तर पुढील अनर्थ टळला तर या हल्ल्याच्या प्रयत्नातील संशयित वंश दिनकर वाली राहणार दत्तनगर मिरज याला मोठ्या शिताफीने पोलिसांनी पकडले होते। पकडलेल्या संशयिताकडून एक पिस्तूल आणि कोयता पोलिसांनी ताब्यात घेतला। तर सदर घटना मिरज शासकीय रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पूर्णपणे कैद झाली होती। या प्रकरणी पोलिसांनी संशयिताच्या तपासासाठी पथके रवाना करण्यात आली होती। तर घटना घडल्यापासून अवघ्या 4 तासात यातील आणखी 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। समर्थ संजय गायकवाड, वैभव राजाराम आवळे दोघेही राहणार हडको कॉलनी मिरज आहे आणि आकाश जगन्नाथ फोंडे व सौरभ प्रसाद पोद्दार दोघेही राहणार आंबेडकर नगर म्हाडा कॉलनी मिरज असे 4 जणांना महात्मा गांधी चौक पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी संशयित पळून जाण्याच्या तयारीत असताना पाठलाग करून ताब्यात घेतले। या गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची 2 पथके तयार करण्यात आली होती। दरम्यान सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सतीश शिंदे, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप गुरव यांच्या डीबी पथकाने स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने केली आहे। याबाबत महात्मा गांधी चौक पोलीस अधिक तपास करत आहेत। नमस्कार, मी प्रणिल गिल्डा, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग। काल मिरज सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी मिरज उपविभागाच्या अधिकारी अंमलदार यांनी खूप चांगली कारवाई केली होती, ज्यामध्ये एक संशयित आरोपी आम्हाला शस्त्रासहित फायरआर्मसहित तिथे सापडला होता। त्यामध्ये एक फायरआर्म तसेच 3 राऊंड आणि एक धारदार हत्यार त्याच्याकडनं आम्ही रिकवर केलं होतं। सदर गुन्हा गांधी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर गांधी चौक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप शिंदे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर 3 तासाच्या आत उर्वरित 4 आरोपींना जेरबंद केलेला आहे। यामध्ये संपूर्ण कारवाईमध्ये माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सर, त्यासोबत ॲडिशनल SP कल्पना बारवकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज उपविभाग, मिरज शहर पोलीस स्टेशनचे इंचार्ज किरण चौगुले साहेब आणि त्यांचं DB पथक, त्यासोबत गांधी चौक पोलीस स्टेशनचे इंचार्ज संदीप शिंदे साहेब आणि त्यांचं DB पथक या सर्वांनी अतिशय धाडसी आणि अतिशय सजग राहून ही कारवाई पूर्ण केलेली आहे। सदर गुन्ह्यामध्ये एकूण 5 जणांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। त्यामध्ये वंश वाली सोबत सौरभ पोद्दार, वैभव आवळे, समर्थ गायकवाड आणि आकाश फोंडे ही अशी संशयितांची नावं आहेत। नेमकं ते कुठल्या कारणासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे आले होते आणि हा प्रकार त्यांनी केला, ह्या सर्व गोष्टींचा तपास गांधी चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून करण्यात येत आहे। काल मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे झालेल्या घटनेच्या अनुषंगाने मिरज उपविभागातील ज्या अधिकारी अंमलदारांनी अतिशय चांगली कामगिरी केली, सदर कामगिरीचं कौतुक करण्यासाठी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सर यांनी स्वतः गांधी चौक पोलीस स्टेशन येथे भेट दिली आणि कारवाईमध्ये जे कोणी इन्व्हॉल्व असलेले अधिकारी अंमलदार होते त्यांचं इथे येऊन कौतुक केलेलं आहे।